नमस्कार. आपण पाहता तरुण भारत. आता सध्या गलगोटे विद्यापीठाचे प्रकरण चर्चेत असतानाच देशात बनावट विद्यापीठांची यादी UGCने प्रसिद्ध केली आहे. देशात बनावट विद्यापीठांची संख्या गेल्या काही वर्षांपासून वाढत असून विद्यापीठ अनुदान आयोगाने UGCने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अशा विद्यापीठांची संख्या आता 32 झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील 2 विद्यापीठांचा समावेश आहे. देशात शिक्षणाच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढत असून राजधानी दिल्लीत तब्बल 12 विद्यापीठे बोगस आढळून आली आहेत. गेल्या 2 वर्षात अशा संस्थांची संख्या 20 वरून 32 आहे. नवीन आकडेवारीनुसार केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पाँडेचेरी, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात प्रत्येकी 2, तर हरियाणा, राजस्थान, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश प्रत्येकी 1 विद्यापीठ आढळून आले आहे. या बनावट यादीत महाराष्ट्रातील 2 विद्यापीठांचा समावेश आहे. त्यामध्ये नागपूरमधील राजा अरेबिक विद्यापीठ आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठाचा समावेश आहे. देशातील बनावट संस्था किंवा विद्यापीठे परदेशी विद्यापीठांची नावे आणि लोगो वापरून स्वतःला वैध करण्याचा प्रयत्न करतात. आकर्षक नाव आणि जलद पदवीच्या आमिषाला बळी पडल्यास विद्यार्थ्यांचे वर्ष आणि पैसा वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशात शिक्षणाचा विस्तार वेगाने होत असताना दुसरीकडे बोगस संस्थांचे जाळे वाढत असलेले चित्र या कारवाईतून दिसून येत आहे. या संस्थांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून केली जात आहे. अशाच नवीन नवीन इंटरनेट व्हिडिओसाठी तरुण भारतच्या YouTube, Instagram आणि Facebookला फॉलो करायला विसरू नका.